सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. आज आपण सर्वांनी पाहिलात, सर्व माध्यमांवर दाखवलं गेलं की शिवसेनेची याचिका आज बहुप्रतीक्षित असलेली, बहुचर्चित असलेली, उभा महाराष्ट्र ज्या याचिकेची आतुरतेने वाट पाहतोय ती याचिका आज सुनावणीसाठी आली आणि जवळपास 1 तास 38 मिनिटे शिवसेनेच्या वकिलांना कपिल सिब्बल यांना या याचिकेवर सुनावणीसाठी आज जवळपास 1 तास 38 मिनिटांचा वेळ मिळाला. यानंतर सुद्धा या याचिकेवरची सुनावणी लागलीच दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्या 6 ऑगस्ट रोजी या याचिकेवरची पुढची सुनावणी आहे. आजवर आपण पाहिलात, याचिकेवर 5 मिनिटं, 6 मिनिटे, 7 मिनिटे अशा प्रकारची कमीत कमी 3 मिनिटांची आणि जास्तीत जास्त 7 मिनिटांची वेळ आपल्याला मिळालेली आपण पाहिली. पण आता नेमकं असं होतंय, आपण पाहिला 30 जुलैची तारीख, त्यानंतर लागलीच 4 ऑगस्टची तारीख आणि लागलीच 5 ऑगस्टची तारीख आणि आज लागलीच 6 ऑगस्टची तारीख या याचिकेला मिळाली. माननीय सुप्रीम कोर्ट या याचिकेला महत्त्व देऊ लागलंय. थोडा आपल्या नजरेमध्ये ही गोष्ट मला वाटत नाही सुटली असेल. आपण जर बारीक निरीक्षण केलं असाल तर ही गोष्ट आपल्या नजरेतून सुटली नसणार. या सर्व गोष्टींना पार्श्वभूमी आहे, या सर्व गोष्टींना पार्श्वभूमी आहे कॉकरोच जनता पार्टीच्या त्या आंदोलनाची. मानू नका, पण विद्यार्थ्यांनी तिकडे दिल्ली जाम करून टाकल्यानंतर, देशाच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानंतर, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानंतर आणि ज्या प्रकारे देशाच्या सर्वोच्च सत्तेला, देशाच्या सर्वोच्च नेत्याला रात्री 12-12 वाजता इंस्टाग्रामवर, फेसबुकवर लाईव्ह आणल्यानंतर सर्वांवर, सर्व व्यवस्थांवर तो विशेष दबाव तयार झालेला आहे. ज्यावेळेस खरं तर या सर्व जनरेशन झीच्या आंदोलनाचा जनक ही न्यायव्यवस्थाच आहे. कारण त्यांच्याकडनं तो एक शब्द गेला आणि संपूर्ण देशभर, म्हणजे जगाने ज्याची दखल घेतली असं आंदोलन उभं राहिलं. एक पक्ष उभा राहिला. पक्ष राजकीय जरी नसला, तो पक्ष काही राजकीय नाही. कॉकरोच जनता पार्टी हा काही राजकीय पक्ष नाही, पण त्या पक्षाने, त्या पक्षातल्या मुलांनी आपापल्या परीने, आपापल्या भाषेमध्ये, मग ती शिवराळ का असेना, मग ती डफली घेऊन नाचणारी भाषा का असेना, मग ती शेरो शायऱ्यांची भाषा का असेना, तुम्ही सर्वांनी पाहिलात तिकडे काय काय घडलंय ते. या आपापल्या पद्धतीने जे काही देशभर वातावरण तयार केलं, त्याच वातावरणाचा आणखी एक परिणाम तुम्हाला सांगू. बिहारच्या बांकीपूरमध्ये, मध्य प्रदेशाच्या दातियामध्ये आणि गुजरातच्या मांजलपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 दणकवले. जरी गुजरातमध्ये विजय झाला असला तरी तो विजय जो 2022 मध्ये झालेला विजय आणि 2026 मध्ये झालेला विजय भारतीय जनता पक्षाचा, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 2022 मध्ये काँग्रेसला 19,000चं मतदान झालं होतं. 2026 मध्ये काँग्रेस 73,000 मतांवर गेली. जो विजयाचा फरक आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये, हा फरक अगदी 22-25 हजारांवर येऊन ठेपला, जो त्यावेळेस 1,01,000 इतका होता. अनेक गोष्टी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या केसची तारीख अगदी आज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पडते. हा सिलसिला आम्ही 2023 मध्ये पाहिला होता DY चंद्रचूड यांच्या समोर शेवटचा. DY चंद्रचूड यांनी शेवटचा ज्यावेळेस निकाल दिला त्यावेळेस अशा तारखा आजूबाजूला पडत होत्या. रेग्युलर सुनावणी घेतली जात होती. आज तीच रेग्युलर सुनावणी आपण पुन्हा पाहतोय. ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी, जे वरिष्ठ वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे, यांनी ज्या प्रकारे तो युक्तिवाद केला. युक्तिवादात काय घडलं मी काल लाईव्ह केलेले आहेत, 2 लाईव्ह झालेले आहेत, त्याच्यावर संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला त्याला हा तोड नाही. तो युक्तिवाद झाल्यानंतर ज्यावेळेस कोर्टाने आजचं कामकाज ॲडजर्न केलं, ते संपवलं आणि उद्यासाठी तारीख दिली, बाहेर आल्यानंतर ज्या प्रकारे शिवसेनेच्या संजय राऊत साहेबांनी ज्या प्रकारे याच्यावर प्रतिक्रिया दिली, एकदा प्रतिक्रिया ऐका. पण सर, जो आपल्याकडून दावा करण्यात आला कपिल सिब्बल यांच्याकडून पक्ष पळवण्यात आला आणि याच्यामध्ये भाजपचा पण रोल आहे. बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार
कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले. विधानसभा संजय राऊत साहेबांची ही प्रतिक्रिया. आता राऊत साहेब म्हटलं तर शिवसेनेची तोफ, कुणाचाही आगापिछा ठेवत नाहीत ते. ज्या दिवशी शिवसेनेचं हे नाव आणि चिन्ह पुन्हा शिवसेनेकडे येईल, वाजत गाजत येईल, उभ्या देशभर तुम्ही जल्लोष करताना पाहाल. मी तुम्हाला एक खात्रीशीर सांगू, ज्या दिवशी शिवसेनेचं हे नाव आणि चिन्ह पुन्हा शिवसेनेकडे येईल, जनरेशन झी रस्त्यावर उतरून याचा जल्लोष करेल. कारण त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला पक्ष जो रस्त्यावर उतरला तो होता शिवसेना. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ठाकरे बंधू दोनही रस्त्यावर उतरले आणि ठाकरे बंधूंनी जो प्रकार जो दिल्लीत घडला तसा काही प्रकार जर महाराष्ट्रात घडला तर गाठ आमच्याशी आहे. ही जी तंबी भरली त्यानंतर जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात. आणि उभ्या देशाला याची खात्री आहे की महाराष्ट्रात हे जे ठाकरे आहेत ना, हे जोपर्यंत आहेत आपण सुरक्षित आहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान सुरक्षित आहे. असो, मी त्या विषयात जाणार नाही, पण लक्षात घ्या, आज ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी जजेसच्या प्रश्नांना उत्तरे दिली, तो प्रकार पाहता मला का कुणास ठाऊक कपिल सिब्बल यांच्यामध्ये एक शिवसैनिकच दिसत होता. ते गीतेतला तो अध्याय आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मला का कुणास ठाऊक ज्यावेळेस संकट आलं शिवसेनेवर, मला हे कपिल सिब्बल का कुणास ठाऊक त्या संकटातून शिवसेनेला तारणारे आज मला कायदेशीर पद्धतीने आपण सारे शिवसैनिक, बाळासाहेबांचा आशीर्वाद, सर्व काही शिवसेनेच्या पाठीशी आहे. आपण सारे लाखो करोडो शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी आहोत. पण आज ज्या प्रकारे ते युक्तिवाद करत होते, तुम्हाला त्यातले काही मुद्दे मी सांगतो. खरं पाहता मला त्यातला काही भाग तुम्हाला दाखवायची इच्छा होते. कशा प्रकारे कपिल सिब्बल आपले मुद्दे ठेवत होते, म्हणजे जजेसच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर दिली जात होती, कशा प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सर्व वेबसाईट्सवर आमचे डॉक्युमेंट्स आहेत, कशा प्रकारे आमचे एक्नॉलेजमेंट आहेत, कशा प्रकारे तिथे तारखा लिहिलेल्या आहेत, कसं सांगत होते. एकदा व्हिडिओ पहा. Shivsena Malad, a political party, 2013 to 22 is a political party duly recognized by the Election Commission. Party holds organizational elections every 5 years and results thereof are communicated to the Election Commission. Balasaheb Thackeray served as Shiv Sena Pramukh until his demise in 2012. After him, Uddhav was unanimously elected as Shiv Sena Paksh Pramukh. In the organizational elections held on 23/1/2013, Uddhav Thackeray had co-opted 6 deputy leaders in exercise of his discretionary powers. Now let us note this, under Article 11A of the party constitution. This was duly communicated to the Election Commission. Now take the thicker volume and page 18 of that. Yes, on that day also he showed. Yes, I know. Just only note one fact upon him at last but one paragraph. After the election procedure was completed, Shiv Sena Paksh Pramukh co-opted 6 deputy leaders under his absolute discretionary powers conferred upon him as per the Shiv Sena Party Constitution, Article 11A. So, Maharaj, we mentioned the article of the Constitution. And the Election Commission says, well, this is a document of 2018 that we don't have that constitution. We tell them this is not in any other constitution, it's only in that constitution. Now let's come back to the list of dates. Similarly, organizational elections were held in 2018, in which Uddhav Thackeray was again elected unopposed as Shiv Sena Paksh Pramukh. Uddhav Thackeray, in exercise of his powers under the party constitution, inter alia appointed Eknath Shinde as Shiv Sena leader. This was communicated to the Election Commission via letter dated 27/2/2018. That's at page 21 of the compilation.
and I referred that to my lord on the previous occasion. The letter of 27th February 18. Yes. Correct? And we gave Millets who were the people who were appointed, including Eknath Shinde. At page 24 of the compilation I've given to your lords. And they are on the website of the Election Commission. Nobody disputes any of this. So both parties, Millets, are in agreement on one thing, that we were appointed under a constitution which neither of us challenged. What is the date of the earlier communication that was? 28/1/2013. So this article 11A is communicated to the election commission in January 2013 or March 13, in any case it is received. Yes. Mr. Sipal, can you just confirm from your instructing counsel, there is a signature on top right hand side at page 18. Yes. It might be receipt of this document. It's received. It is received, Millets. The stamp also says 13th March of the Election So it Commission. is duly received on, Yes, nobody disputes that. It's on their website even today, Millets. all right. Now come to 27th February 18. Yes, Millets. Now, 27th February, page 21. 27th February, organizational elections of Shiv Sena were conducted on 23rd January at Mumbai, and the information regarding the designations and names of the party office bearers sought by your office, Election Commission of India, is being enclosed herewith in format for your record. So they seek Millets in the format, and we give it to them in the format. And Millets, your lordships will find that at annexure 2 of that document, which is at page 24, you have Eknath Shinde, who is part of the National Executive. As one of the Shiv Sena leaders, he's item 4 there. So, Millets, both parties are in agreement that they were appointed by the Paksh Pramukh, which is only under the 2013-2018 Constitution. The 1999 Constitution has no Paksh Pramukh. Now, let's get back to the list of dates. Now, Millets. Now, this is very important. The party leadership under Uddhav Thackeray set up candidates and contested the following elections. 2014 Lok Sabha elections, secured 18 seats. 2014 Maharashtra Legislative Assembly elections, secured 63 seats. 2019 Lok Sabha elections, secured 18 seats. And 2019 Maharashtra Legislative Assembly elections for 56 seats. This is all, Millets, under 2013 and 2018, in which he is the Paksh Pramukh. And Millets, Election Commission, Millets, as your lordship knows, under paragraph 15, doesn't have the jurisdiction to decide whether the constitution is valid or not valid. That's not the domain of the Election Commission under paragraph 15. And yet, Millets, the Election Commission goes into it and says, your 2013-18 not on record, I don't bother about it. So you are nobody. Now, moreover, Shiv Sena under Uddhav Thackeray was part of the ruling coalition governments in Maharashtra from 2014 to 19 and 19 to 22. 19 to 22, I was the chief minister and he was a minister in my cabinet. And they never raised the issue, Millets, that I am not, there is no 2018 constitution or 2013. Or that I am the political party. No issue, Millets. So how can an election commission, when both parties are in agreement that this is the structure of the party, to say, I will not accept it? कपिल सिब्बल हा माणूस आपल्या क्षेत्रातला बाप, विशेषतः राजकीय अशा केसेस ज्याच्यामध्ये घटनेचा केस पडेल, ज्याच्यामध्ये अशी काही गुंतागुंत तुम्हाला पाहायला मिळेल, विशेषतः राजकीय केसेस, त्या केसेस कशा अलगद सोडवायच्या यात यांची महती. कपिल सिब्बल आपल्या वकिलातीच्या क्षेत्रातला हा माणूस बाप, याचा हात कोणी धरू शकत नाही. उभ्या देशात असा वकील तुम्हाला शोधून सापडणे नाही. असं जर दुसरं नाव घ्यायचं झालं तर माझ्या तोंडावर हरीश साळवेंचं एक नाव येऊ शकतं, हरीश साळवे. पण कपिल सिब्बल
आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व उमटवून आहे, वेगळं व्यक्तिमत्व. ह्या माणसाचा ह्याच्या संपूर्ण खानदानासह वकिलातीतला हा एक वेगळा अनुभव आहे. त्यांचं संपूर्ण खानदान, आज त्यांचंही वय किती बरंच असेल मला त्याच्या वयाची खात्री नाही, पण खूप दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. ज्या प्रकारे मुद्दे मांडतात, ज्या प्रकारे चांगल्या चांगल्या शब्दांमध्ये घेरतात, ज्या प्रकारे जजेसलाही ते एका चौकटीत आणतात, तो प्रकार पाहता हा माणूस शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाला खेचून घेऊन येणार. काहीही करा, हा माणूस खेचून घेऊन येणार. हे आज इथे सिद्ध होत आहे. ज्यावेळेस त्यांना जजेसने प्रश्न विचारला, मी त्यांचे काही 3-4 प्रश्न तुम्हा सर्वांसमोर अतिशय पटपट ठेवतो. चिन्ह, राजकीय चिन्ह पक्षाचं हे लेजिस्लेचर पार्टीकडे असायला हवं की विधिमंडळ, म्हणजे लेजिस्लेचर पार्टीकडे, विधिमंडळ पार्टीकडे असायला हवं की राजकीय पक्षाकडे, पॉलिटिकल पार्टीकडे? यावर कपिल सिब्बल यांनी किती सोप्या भाषेत सांगितलं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्यावेळेस चिन्हाची अलॉटमेंट करतं ते राजकीय पक्षाला देतं, आमदाराला देत नाही, ते खासदाराला देत नाही, ते राजकीय पक्षाला देतं. चिन्ह दिल्यानंतर राजकीय पक्ष निवडणुकांच्या वेळेत, चिन्हाचा वापर कधी होतो? निवडणुकांच्या वेळेत. निवडणुकांच्या वेळेत राजकीय पक्ष आपलं चिन्ह ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभं करतं तो त्याचा अधिकृत उमेदवार असतो आणि तो अधिकृत उमेदवार होण्यासाठी पक्ष एबी फॉर्म देतो. नाहीतर अपक्षाचा तो अर्ज, निवडणूक लढण्याचा अर्ज अपक्षाचा आणि पक्षाकडनं असल्याचा अर्ज सारखाच असतो, फक्त एक एबी फॉर्मचा एक पान वरती लावायचं असतं, जो असतो पक्षाच्या वतीने आम्ही यांना आमचा उमेदवार घोषित करतोय आणि हा आहे आमचा ए आणि बी फॉर्म. अर्ज नमुना अ, अर्ज नमुना ब. त्या अर्ज नमुना अ वर ज्या पक्षाकडनं एका अधिकाऱ्याची, पक्षाने नेमून दिलेल्या अधिकाऱ्याची सिग्नेचर असते आणि ती असते पक्षाच्या सचिवाची किंवा पक्षाने ऑथराईज केलेल्या माणसाची सही असते. याचा अर्थ पक्ष आपलं चिन्ह निवडणुकीच्या वेळेत त्या उमेदवाराकडे देतो, तो उमेदवार उद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर त्या उमेदवारांचा समूह जर उद्या पक्ष ठरवायला लागला की आमचा पक्ष कोण आहे किंवा आम्ही ठरवतो पक्ष, तर हे कसं चालणार? पक्षाने तुम्हाला उभा केला, पक्षाने तुम्हाला निवडून आणला, पक्षाने तुमच्या निवडणुकीच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सहकार्य केलं आणि पक्षाच्या ध्येय धोरणांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला मतदान झालं, त्यामुळे तुम्ही निवडून आला. तुम्हाला जनतेने तुमचा चेहरा, तुमचं थोबाड पाहून तुम्हाला निवडून दिलं नव्हतं, पक्षाची ध्येय धोरणं पाहिली गेली होती. हे तिथे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणूक चिन्ह हे विधिमंडळ पक्षाचं नाही तर राजकीय पक्षाचं आहे. राजकीय पक्ष हे विधिमंडळ पक्षाला ते चिन्ह त्या काळात देऊ करतो आणि आपल्या तिकिटावर, आपल्या चिन्हावर त्या उमेदवाराला निवडून आणतो, त्याचा विधिमंडळ पक्ष होतो आणि विधिमंडळ पक्षाचा गटनेता हा राजकीय पक्ष ठरवतो आणि गटनेता राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनावर गटनेता प्रतोदाची व्हीपची नेमणूक करतो. हा सगळा घटनाक्रम एकमेकांशी आहे आणि त्याचा मूळ गाभा हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचं चिन्ह असतं जे विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष देत असतो. हा सगळ्यात पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय विचारला होता? एकनाथ शिंदेची निवड ही पक्षप्रमुखांच्या अंतर्गत असलेल्या अधिकारांमधून झाली होती, म्हणजे गटनेतेपदी म्हणा किंवा शिवसेनेच्या नेतेपदी म्हणा. एकनाथ शिंदेची निवड ही पक्षप्रमुखांच्या अंतर्गत असलेल्या अधिकारातून झाली होती की निवडणुकीच्या मार्फत झाली होती? याचं सुद्धा उत्तर स्पष्ट आहे. 2018 साली एकनाथ शिंदेची निवड ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या अधिकारांच्या अंतर्गत जे नेत्यांची निवड होते त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची नेतेपदी नेमणूक झाली होती. ही गोष्ट तुम्हाला आठवते? आदित्य ठाकरे हे शिवसेना नेतेपदी घोषित केले गेले होते आणि त्याच वेळेस एका सभेमध्ये तुम्ही पाहिलात युवा सेनेची, पण युवा सेना तशी शिवसेनेच्या घटनेमध्ये थेट आपलं अस्तित्व ठेवत नाही. युवा सेना हा एक वेगळी पॅरेंट बॉडीच्या संलग्न एक बॉडी आहे, पण ती पॅरेंट बॉडी नाही, म्हणजे पालक संघटना नाही. तोपर्यंत आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नसून ते युवा सेनेचे प्रमुख होते आणि त्यांना नेतेपदी त्या 2018च्या त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वांचं त्याच्यासाठी अनुमोदन आलं. तुम्ही पाहिलात, रामदास कदम असतील, गजाभाऊ कीर्तीकर असतील, यांच्या वतीने ते अनुमोदन वाचण्यात आलं. त्याला अनुमती देण्यात आली सर्व नेत्यांकडनं आणि कार्यकारिणीकडनं. त्याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल.
ते हात उंचावून दाखवणारे मी मागे तुम्हाला दाखवले. या सर्व गोष्टी आहेत. या सर्व प्रश्नांवर ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद केला आणि ज्या प्रकारे या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, तुम्हाला आणखी काही प्रश्न सांगतो. डिस्क्वालिफिकेशनची याचिका, बघा काय प्रश्न, म्हणजे कोर्ट ज्या प्रकारे प्रश्न ठेवतोय, कोर्टाच्या मनामध्ये काही गोष्टी चालल्या आहेत, त्या गोष्टी ते पडताळून घेत आहेत. डिस्क्वालिफिकेशनची याचिका ही फ्लोअर टेस्टच्या तुम्ही अगोदर टाकली होती की फ्लोअर टेस्टच्या नंतर तुम्ही याचिका दाखल केली होती? डिस्क्वालिफिकेशन म्हणजे 16 गद्दारांची अपात्रता ही अगोदर तुमची केस आली की फ्लोअर टेस्ट ज्या वेळेस राज्यपालांनी सांगितली, म्हणजे उद्धव साहेबांनी तुम्हाला आठवायला हवं, आपण फ्लोअर टेस्टला एक स्टॉप करण्यासाठी किंवा त्या फ्लोअर टेस्टवर एक लगाम आणण्यासाठी आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो की राज्यपालांकडनं अशा अशा प्रकारची फ्लोअर टेस्ट आहे, तिला थांबवा. पण सुप्रीम कोर्टाने ती थांबवण्यासाठी नकार दिला. त्याचबरोबर 16 गद्दारांची जी अपात्रता नरहरी झिरवळ यांनी केली होती, त्याच्यावर मात्र हे गद्दार तिकडे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाकडून नरहरी झिरवळांच्या याचिके माफ करा निर्णयावर त्यांनी तो स्टे आणला होता. आणि नरहरी झिरवळांकडनं जे अपात्र झाले होते 16 गद्दार, त्या 16 गद्दारांना पुन्हा एकदा पात्र करण्यात आलं होतं. त्याच्यावर मात्र कोर्टाने परवानगी दिली होती. अशा परिस्थितीमध्ये जिथे आमदारांची पात्रता अपात्रता हीच ठरली गेली नव्हती, त्याची याचिका प्रलंबित असताना अशा प्रकारची फ्लोअर टेस्ट मागवणं हे स्वतः कायद्याला धरून नव्हतं. आणि तशा प्रकारची विरोधी पक्ष नेत्याकडनं म्हणजे देवेंद्र फडणवीसाकडनं तशी कुठलीही लेखी मागणी नसताना, स्वतःच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसताना राज्यपालाने स्वतः राज्याच्या या सरकारांमध्ये लुडबुड करून फ्लोअर टेस्ट मागवली आणि त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तो राजीनामा दिला होता. ही सगळी घटना आहे. स्टॅटस को एंटाय करण्यासाठी ह्यांचा राजीनामा आहे म्हणून आम्हाला तो करता येत नाही, घड्याळाचे काटे मागे फिरवता येत नाही, हा जो युक्तिवाद केला होता स्वतः कोर्टाच्या वतीने केला होता म्हणा DY चंद्रचूड यांच्या, पण हा सगळा घटनाक्रम सुद्धा कोर्ट समजून घेतंय. डिस्क्वालिफिकेशनची याचिका अगोदर होती की फ्लोअर टेस्टच्या नंतर होती? ह्या सुद्धा प्रश्नावर कपिल सिब्बल यांनी योग्य ते उत्तर दिलं. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीचे आणि विधिमंडळ पक्षाचे अधिकार नेमके कोणते, लेजिस्लेचर आणि पॉलिटिकल पार्टीचे अधिकार कोणते? तर त्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की विधिमंडळाच्या आत किंवा संसदेच्या आत पॉलिटिकल पार्टीची म्हणजे राजकीय पक्षाची भूमिका विधिमंडळ पक्ष मांडतो. राजकीय पक्षाने जी भूमिका ठेवली ती विधिमंडळाच्या आतमध्ये राजकीय पक्षाची भूमिका विधिमंडळ पक्ष मांडतो. विधिमंडळ पक्ष हा कोणी वेगळा नसून तो राजकीय पक्षाचा एक भाग आहे. राजकीय पक्षाचे आदेश त्याला पाळणं आहे, त्याचे व्हीप त्याला पाळणं आहे. आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये मतदान असतील, कुठल्याही मुद्द्याला घेऊन, अगदी कायद्यांना घेऊन मतदान असतील, त्याच्यावर सुद्धा राजकीय पक्षाच्या भूमिकांवर विधिमंडळ पक्षाचं मतदान सुद्धा अवलंबून असतं. व्हीपचं पालन हे त्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाची भूमिका फक्त आतमध्ये मांडण्याचं काम करतो आणि तेवढंच त्याचं काम आहे. अनेक प्रश्न विचारले गेले. कोर्टाने हेही विचारलं की तुमच्या त्या व्हीपच्या वेळेस जी तुम्ही बैठक आयोजित केली होती, व्हीपचं उल्लंघन झालं तुम्ही म्हणताय, तर हे आमदार आले नव्हते का त्या बैठकीला? मेजॉरिटी ऑफ द MLAs अटेंड करत होते की नव्हते, किंवा ते ॲबसेंट होते काय? त्याच्यावरही प्रश्न विचारला, त्यावरही योग्य ते उत्तर दिलं. लक्षात घ्या, ही संपूर्ण याचिका आज जे 1 तास 38 मिनिटांचं जे काही युक्तिवाद तिथे झाला, ही संपूर्ण याचिका जर तुम्ही बारीक ऐकाल, मला संपूर्ण याचिका शिवसेनेच्या बाजूने आपण एकही मुद्दा सोडत नाही आहोत मान्य सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा. आता पाहूयात नेमकं 6 ऑगस्टला काय घडतंय, म्हणजे आज काय घडतंय आपण हेही पाहूयात आणि या सर्वांवर एक वेगळा सविस्तर व्हिडिओ करूयात ज्यामध्ये तुम्हाला अगदी बारीक बारीक गोष्टींचं तिथे ज्ञान मिळेल. नेमकं काय घडतं या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम तुम्हा सर्वांसमोर येईल. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. जाण्यापूर्वी शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि ज्या शिवसैनिकांना प्रेक्षकांना या माध्यमाला जॉईन करायचंय किंवा या माध्यमाचं सदस्य बनायचंय, आपण सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन हा पर्याय सुद्धा आहे. त्या जॉईन पर्यायाद्वारे आपण शिवसेना एक वादळचे मेंबर होऊ शकता. ज्यांना या माध्यमाला सहकार्य करायचंय, शिवसैनिकांच्या साठी शिवसेना एक वादळ जे काही सामाजिक कार्य करत आहे, किंबहुना त्या युवा सैनिकांसाठी ज्यांच्यावर राजकीय केसेस आहेत, शिवसेनेच्यासाठी त्यांनी राजकीय केसेस अंगावर घेतलेत, त्यांच्या वकिलांचे खर्च त्यांना करायला जमत नाहीत, अशा गरजू युवा सैनिकांपर्यंत आपल्याला आपली मदत पोहोचवायची असेल, नक्कीच आपण शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 703418 9987
703418 9987703418. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी